हाय, नमस्कार भाऊ बहिणींनो. भाऊ बहीण आज मी इतकं खुशान ऐकत आनंदित. भाऊ बहीण मला आज लय आनंद झाला आहे आईची ऐकून गुड न्यूज. भाऊ बहिणींनो, एवढा दिवस आयला चाला येत नव्हतं का नाही. आय चालते म्हणजे कसं चालते भाऊ बहिणींनो. अजून आयला काय एवढं चालायला जमत नाही बरं का एकटीला. सपोर्टला तिला लागतो भाऊ बहीण सपोर्ट चालायला. भावानं एवढं प्रयत्न केलं पण त्याचं फळ भेटलं. मला का म्हणजे भावानं मला का नाही माहीत नव्हतं बरं का. मला सकाळी आकाशापूर आलता असं झालं म्हणजे आयला चाला येतं या तर म्हणजे एकटं चालत सपोर्ट लागतो. असं भाऊ बनून तेवढं तरी आपलं आयला चालत तरी येतं या. भाऊ बनून एवढ्या दिवसापासून ती नुसतं भाऊ झोपायची. भाऊ बनून तिला उठायचं नव्हतं, त्याला येत उठाय बसायचं त्याला येत नव्हतं. देवानं ऐकलं बघा देवानं बघा ऐकलं भाऊ त्याचं गारणं देवानं ऐकलं. काय तर वार्ताय भाऊ बनवणं आता वयस्कर माणसाला काय चालाय म्हणजे एवढं जसं वयचा भाऊ बहिणीनं तसं चालाय उठाय बसाय येत नसतं म्हाताऱ्या माणसाला. असा विषय म्हणजे असं असतं भाऊ बहिणी. भाऊ बहिणी बरं झालं आहे चालाय येतं या. आता म्हणलं यार नुसतं झोपून राहिलं म्हणलं ते म्हणजे येलच म्हणजे केव्हा भाऊ बहिणीनं झोपून राहिलं का नाही मग काय ना काय दुखत असतं भाऊ बहिणीनं. तेवढं आपला चाललं फिरलं भाऊ बहिणीनं अंग हातपाय मोकळ्या होतात ना. सांगू शकत ना भाऊ बहीण मला किती किती आनंद झालोय मी आज आनंद. ते म्हणजे लय मला झालं बघा आनंद भाऊ बहिणीनं. एवढ्या प्रयत्न करून भाऊ बहिणीनं आईला चालायला लागले हळूहळू हळूहळू दबादबानी. देवाचे तेवढं आभार मानावं तेवढं बघा कमीच आहेत भाऊ बहिणीनं. बरं झालं आईला चालायला लागलं झालं. भाऊ बहिणीनं म्हणलं आता कसं यायचं व्हायचं म्हणलं. असं आलाय उठा बसा ना आलं भाऊ बहिणीनं त्यांना म्हणजे अजून ते दमादमाने चालते बरं का. म्हणजे अजून त्याला एवढं चाला येत नाही. भाऊ त्यातनं बी ते प्रयत्न तिथे चालूच आहेत बघा. त्यातनं बी ते बघा ते प्रयत्न करते चालाय त्याला यायला भाऊ बहिणीनं. असं भाऊ बहिणीनं कधी बी आपण ते केलं वाट बघितल्या भाऊ बहिणीनं नशिबाचं फळ नकच भेटतं आपल्याला. भाऊला एवढा खुश आहे का नाही मला एवढा आनंद झाला का ना भाऊ बहिणीनं. असं वाटायला लागलं तिकडं तिच्यापुढे जावं कधी. भाऊ बहिणीनं जवळ पण नाही ती त्याला भेटायला भाऊ बहिणीनं. अहमदनगर का जवळ आहे भाऊ बहिणीनं. म्हणजे जागाचं गाव नगर काय जवळ आहे होय लांब आहे भाऊ बहिणीनं ती दवाखाना आहे. आपलं भाऊ बहिणीनं तेवढं ऐकून तरी बरं वाटलं मनाला भाऊ बहिणीनं. तेवढं शांत झालं भाऊ बहिणीनं मनाची. आईची चांगली बातमी ऐकून भाऊ बहिणीनं गोड बातमी ऐकाय भेटली का सकाळ सकाळ. फक्त तू हार मानू नका आहे.
फक्त तू हार मानू नको. मला म्हणजे देवावर विश्वास आहे. तो तो म्हणजे तो पूर्णपणे तो नीट वचील म्हणून. बाबा पण जवळ पण नाही दवाखाना ती खायला बघायला जायला भेटायला लांब दवाखाना आहे हो. भाऊ बनून घर कोण सकत नाही. आता मला काम असलं की मला कामाला जावं लागतं या, नाहीतर मी तर असतो बघा निवांत असतो घरी बाबा बहिणी. चला आता बाबा बनवून आता मला वटाचं काय बघायचं कामाचं काय नियोजन आहे ते. चला मग.